बाळराजे, या असे आमच्याकडे. आम्ही नाही येणार. लग्न कार्यात असा हट्ट धरतात का बाळा? आम्ही हट्ट धरणार. ठीक आहे, धरा हट्ट, पण आधी फेटा तर बांधा. फेटा तर आम्हाला दादासाहेब बांधणार होते ना, ते आल्याशिवाय आम्ही फेटा बांधणारच नाही. आज दादासाहेबांनी जर तुम्हाला फेटा बांधला असता तर वेगळीच बाहेर आली असती. मग सांगा ना मातोश्रींना. मातोश्रींना काय सांगायचं, त्यांना तर ठाऊकच आहे. पण बाळराजे, आता झालंय असं की दादासाहेब गेलेत मोहिमेवर. तोच राग आलाय ना आम्हाला. पण त्यात दोष दादासाहेबांचा नाही. मग कोणाचा दोष आहे? सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचा. माफी असावी महाराज, तानाजी मालुसरे यांचा कसा असेल दोष? आणि ते आता नाहीत बी. खंबीरराव, ते नाही, पण आधी लगीन कोंडाण्याचं मग आमच्या रायबाचं असं म्हणत आपल्या सगळ्यांनाच सवय घालून दिली आहे त्याने. आपल्या समोर एक खूप मोठा आदर्श उभा केलाय. म्हणजे ते लग्नात नव्हते? विधी सुरू होते उमरठ मध्ये, पण तानाजीराव मात्र उभ्या काया पाषाण कड्याला भिडत होते. आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात देखील ते मांडवात थांबले नाही. आणि त्यांचाच हा विचार आधी लगीन कोंडाण्याचं आपण सगळ्यांनीच जतन केलाय. दादासाहेबांनी देखील तेच केलं. स्वराज्य महत्वाचं. बाळराजे, उद्या तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही देखील मोहिमांवर जाल, आणि मग तेव्हा भवानीबाईंचं लग्न ठरलं तर तुम्ही मोहीम सोडून येणार नाही. नक्कीच, आम्हाला खात्री आहे त्याची. बरोबर ना? हो. शाबास. या, आता फेटा बांधूया. येसू, युवराज, भाई तुम्ही वर्दी नाही, सांगावा नाही. धारात त्या ओवाळणीचं ताट घेऊन ये लवकर. का हो असं केलं? येसू, तुम्ही पन्हाळ्यावर नाही आहात. आम्ही पन्हाळ्यावरच आहोत. रायगडावर आहात, लग्न मंडपात. नाही हो, आम्ही दरवाजापर्यंतही येऊ शकलो नाही. तुम्ही दालनात आलात तरी सुद्धा आम्हाला भान नाही. येसू, नौबत तर वाजली होती. नौबतही ऐकू नाही आली आम्हाला. अरे देवा. आणि दादासाहेब काही येणारच नाहीत अशातला भाग नाही. त्यांना काय वेग ही शरण आहे. कधी दौड मारतील आणि मांडवात पोचतील काही सांगता येणार नाही. आम्हालाही असंच वाटतंय. तुम्हाला वाटतंय ना तसं? मग नक्की तसंच होईल. वाह खंबीरराव, पाहिलं का कसा छान तुरा आलाय ते? लय नामी दिसत्यात किती गोड. हे त्यानं शोभा आणली महाराज. वा वा. पण आबासाहेब, आम्ही आजवर कुठलीच गोष्ट दादासाहेबांना न सांगता केली नाही. आज आमचे दादासाहेब असते तर. भावासाठी डोळ्यात पाणी येतं, त्या पाण्यालाच अमृत म्हणतात. धारात त्या तबक घेऊन ये लवकर. येसू, खरंच राहू द्या. युवराज, जखम? या इथे बसा. बसा इथे. येसू, बसा. येसू, पहिल्यांदाच आमची जखम बघताय का तुम्ही? तुम्ही थांबा, आम्ही लोणी घेऊन येतो. सगळे सोपस्कार करून झाले, जखमेला सगळं लावून झालं. तुमची फत्ते झाली समजलं आम्हाला. खूप आनंद झाला. कसा केला था गनिमी कावा? सगळं सांगू, पण नंतर.
आधी तयारी करा, आपल्याला निघायचं. निघायचं कुठे? कुठं म्हणजे? बाळराजांवर अक्षता टाकायला. आत्ता? युवराज, सूर्यास्ताचा लग्न मुहूर्त आहे. आता कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे. तुम्ही तयारी करा. युवराज, रायगड काय जवळ आहे का? आता कशा अक्षता टाकणार आपण? टाकणार, नक्की टाकणार. मुहूर्त गाठणार आपण. आवरा. आमचं ऐका, बसा तुम्ही इथे. बरं, बसलो. बोला. युवराज, असा हट्टीपणा करू नका. आपण ठरवल्याप्रमाणे नाही जाऊ शकणार लग्नाला. अंतर लक्षात घ्या तुम्ही. आमच्यावर विश्वास आहे? आहे ना? हो आहे. आवरा, मुहूर्त गाठायचा. किती किती साजरे दिसतायत आमचे बाळराजे. लाडी गोडी नको, काम असेल काही. काम असं नाही, ही छोटीशी मुंडावळी बांधायची होती. बांधा, आत्ता बांधतो. ही बांधा, पण फुलांची नको. का हो, फुलांची का नको? त्यामुळे लांबचे दिसत नाही. आणि आम्ही आता तटावर जाणार आहोत आणि बघणार आहोत दादासाहेब येत आहेत की नाही. बाळराजे, तुम्ही तटावर नका जाऊ. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. आम्ही तुमच्या दाजी साहेबांना पन्हाळ्यावर पाठवलं होतं. हो, हो, तुमचे दादासाहेब तुमच्या लग्नाला नक्की येणार. खात्रीशीर खबर आहे. म्हणून म्हणतो, तुम्ही तटावर नका जाऊ. अक्का साहेब, तुम्ही किती किती चांगल्या आहात. तुमच्या दादासाहेबांनी एवढ्या नाही. एवढ्यात तुम्ही जाऊन बी आला पन्हाळ्यावर? होय, जाऊन माघारी आलो. ज्यादा कोणाला माहित नाही. हा, मग येणार आहेत ना हो युवराज? आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांची समधी तयारी झाली होती बघा. हे कसं झाक झालं? युवराज असले की कसं वातावरणाचा नूरच बदलतो. हा? तर वो युवराज आहेत ती. बर, आमची बी लई दिवसात भेट नाही. तर वातावरण नाराज बिराज नाही ना हो? छे छे. हा, हे झाक आहे. चला. युवराजनी, 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 कुठं आहात तुम्ही? या बाहेर या, बघा तरी आमच्याकडं. आलो हो. तुमच्यासाठी तूप आणायला गेलो होतो जखमीवर लावायला. कसलं तूप घेऊन बसलाय? बरे सुद्धा झालो आम्ही. आता कसली जखम आणि कसलं औषध. बघा कसे दिसतोय आम्ही. अगं बाई, खरंच राजबिंडे दिसताय हो. दिसताय म्हणजे? राजबिंडेच आहोत आम्ही. करवला नटलाय ना? नटलाय तर. पण बिण काही नको. आता पटकन तयार व्हा. युवराज, आहो आम्ही तयारच आहोत. पण जायचंय कुठं? कुठे म्हणजे? लग्नाला. लग्नाला? पण युवराज, आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका. लवकर तयार व्हा. बाहेर पथक तयार आहे, मेणा तयार आहे. मेण्यात बसायचं आणि निघायचं. पण लग्न सापडेल का आपल्याला? का सापडणार नाही? आम्ही तसा निरोप पाठवलाय पुढं. हा म्हणता पोहोचू आपण लग्नाला. आणि तसंही लग्न लागायला उशीरच होईल. तुम्ही बोलत बसू नका, लवकर तयार व्हा. युवराज, अहो द्या ती तुपाची वाटी इकडे द्या आणि तुम्ही तयार व्हा बघू. युवराज, अहो पण येसू अशक्य ते शक्य करणाऱ्यांचे पुत्र आहोत आम्ही. आणि जर मनात आणलं ना तर काहीच अवघड नसतं. जा जा जा, तयार व्हा तुम्ही. लगेच तयार व्हा. आम्ही ऐकलं ते खरं आहे का? आता तुम्ही ऐकलं म्हणजे ते खरंच असणार. का हिरोजीराव? हसू नका देवा. बघू
नाही, लग्न सूर्यास्ताला लागणार होतं ते पुढे जाण्याची चिन्ह दिसत आहेत. मला बी तसंच वाटतंय. बघा की अजून कसली बी हालचाल नाही. तेच म्हणतोय मी. याचा अर्थ शंभूराजे येणार. हो 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 हो, आवरा आवरा, जरा सांभाळा. ऐकलं का पंत? तुमची तपकिरी यांना सोसली नाही वाटतं. दोष तपकिरीचा नाही, शंभूराजांनी आठवण काढलेली दिसते देवा. ज्योत्याजी सगळी तजवीज करून ठेवा. जी धनी. युवराज, येसू, आज आम्हाला युवराज म्हणू नका, करवले म्हणा. युवराज, म्हणा. बघा, तुम्हालाही आनंद वाटेल आणि आम्हाला सुद्धा लग्न मांडवात पोचल्यासारखं वाटेल. करवले. आता बोल. कसे पोहोचणार आपण? कशा अक्षता टाकणार बाळराजेंवर? सू, नका उदास होऊ, आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास आहे. चाल तर मग चला, मेण्यात बसा. चला. लग्न घटिका समीप आली आहे. नवऱ्या मुलीला घेऊन यावे. या बघा, मेणा तयार आहे. बसा. युवराज, अहो पण युवराजनी घाई करा, मुहूर्त गाठायचा ना. बस. सुमुहूर्त सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी करयू महेंद्र तनया कर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता चया
जाऊबाई साहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू? हे आनंदाचे अश्रू. आज बाळराजेंचं लग्न थोरा मोठ्यांच्या साक्षीनं त्यांच्या डोक्यावर अक्षता पडणार. खूप आनंद होतोय आम्हाला. आमचे बाळराजे मोठे झाले बरं का. क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याताचया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम सुमुहूर्त सावधान कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले. त्या दिशेला रायगड, कंठे च मुक्तावली मुहूर्त सापडला. टाका अक्षत. दादासाहेब, येते. तुम्ही हार घाला. भावाला बोलवा कान पिळायला. आमचे भाऊ तुमचे कान पिळणार, पण तुमचे भाऊ कुठे आहेत? आमचे दादासाहेब येतील एवढ्यातच, म्हणजे पोचतीलच आता. का? ते आम्हाला पन्हाळगडावर भेटले होते, खूप खुश होते. आताही खूप खुश होतील. जे आहेत ते आहेत, जे नाहीत ते नाहीत. ज्योत्याजी, तुझ्या धनानं अक्षता टाकल्या बघा. रायगडाच्या दिशेने बघून रायगडाच्या दिशेला अक्षता टाकल्या. दिवस मावळायचा मुहूर्त साधला बघा. मला तर रडूच यायला लागलं. अरे रडू तर कुणाला बी येईल. महाराजांवर दोघांचं बी एवढं प्रेम, पण दोघांना बी जाता आलं नाही. समधी पाहुणी रावळी गडावर जमलीत, आणि गडाच्या काळजातली माणसं कुठं तर वनवासी. येसू, आपण शरीरानं कुठेही असलो तरी मनानं रायगडावरच आहोत ना.